Hello student, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा. Myself, Professor Neeta Mane, Department of English. First, I would really thankful for our college secretary, Honorable Vilasravji Gumre sir, Principal L.B. Patil sir, and Deputy Principal of our college, Honorable Lieutenant Kirdak sir, who gave me inspiration for making this online lecture for English subject. Students, today we are going to learn in section 1 1.2 on saying please by Alfred George Gardiner. Before we start the lesson, let's know about the author of this lesson. Alpha of the Plough is the pen name of Alfred George Gardiner. He is a journalist, biographer, and essayist. He is the world famous personality in English literature. His famous writing was The Pillars of Society, Pebbles on the Shore, Many Furrows and Leaves in the Wind. These are his famous writing. Now, the theme of the lesson. In On Saying Please, author points out the value of the good manners in social life. He emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. He shows how polite speech and manners sweeten the atmosphere around and how discourtesy and ill manner spoil or pollute it. Students, everyone loves a person who is courteous and humble and dislike a person with a rude behavior. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच एक नम्र, विनयशील, सभ्य असा जो व्यक्ती आहे तो खूप आवडतो. परंतु जो रूढ आहे, वागण्यास व्यवस्थित नाही आहे किंवा त्याची बोलीभाषा व्यवस्थित नाही आहे, तो व्यक्ती आपल्याला आवडत नसतो. In On Saying Please, author points out the value of good manners in social life. So, let's begin our topic on saying please. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या जीवनात काहीतरी करून दाखवायचे असेल किंवा नाती चांगल्या प्रकारे टिकवायची असतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमचे संस्कार. म्हणजेच जे चांगले मॅनर्स आहेत ते जीवनात फार महत्त्वाचे असतात. स्टुडंट्स, फर्स्ट आय विल रीड द टॉपिक अँड देन एक्सप्लेन इट इन मराठी. सो लेट्स बिगिन अवर टॉपिक ऑन सेइंग प्लीज. द यंग लिफ्टमॅन इन सिटी ऑफिस who threw a passenger out of his lift the other morning and was for offense was undoubtedly in wrong. विद्यार्थी मित्रांनो, एकदा काय झालं की शहरातील एका कार्यालयात लिफ्टमॅनने एका लिफ्टमध्ये बसणाऱ्या व्यक्तीला लिफ्टमधून बाहेर फेकले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला त्याच्या गुन्ह्याबद्दल दंड ठोठावला गेला. म्हणजेच त्याचे जे हे वागणे होते ते अत्यंत चुकीचे होते. इट वॉज द क्वेश्चन ऑफ प्लीज. परंतु हे सगळं कशामुळे झालं तर फक्त एका प्लीज या शब्दामुळे झालं. म्हणजे लक्षात घ्या, प्लीज हा शब्द हा किती महत्त्वाचा आहे. म्हणजे पहा, फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला जर एखाद्या वेळेस जर पेन हवा असेल तर तुम्ही एखाद्या मुलाला विचारलं की तुझा पेन मला देतोस का, त्यावेळेस तो सहजासहजी पेन देणार नाही. परंतु जर तुम्ही त्याला म्हणाला की प्लीज तुझा पेन मला देतोस का, तर तो चटकन देणार. म्हणजेच काय की खरोखरच गुड मॅनर्स हे आपल्यामध्ये असणं फार महत्त्वाचं असतं. आता हेच या ठिकाणी लिफ्टमॅनबरोबर सुद्धा झालेलं आहे. पहा, द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. म्हणजेच त्या ठिकाणी येणारा जो व्यक्ती आहे तो काय म्हणाला, फक्त टॉप म्हणाला. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. आणि त्यावेळेस
त्या लिफ्टमॅनने अशी डिमांड केली होती की तुम्ही नुसतं टॉप म्हणू नका, तर काय, टॉप प्लीज म्हणा. अँड दिस कन्सेशन being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. म्हणजेच त्यावेळेस काय झालं की त्याने ते तसे म्हणण्याचे म्हणजे प्लीज म्हणण्याचे नाकारले आणि त्यामुळे लिफ्टमॅनने केलेल्या सूचनांचे त्याने पालन करण्यास नकार दिला आणि त्यामुळे लिफ्टमॅनने त्याला काय केलं, त्याला लिफ्टच्या बाहेर फेकून दिलं. पुढे पहा. दिस ऑफ कोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर्स टू फार. म्हणजे हे नक्कीच समाजात कसे वागावे याबद्दल एक विचार करण्यास भाग पाडणारी अशा प्रकारची गोष्ट आहे. Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. म्हणजेच काय, अनादर, असभ्यता, उद्धटपणा हा कायदेशीर गुन्हा नाही आहे, परंतु काय की समोरच्या व्यक्तीवर हल्ला किंवा मारपीट करण्यासाठी ते निमित्तही ठरत नाही. If a burglar break into my house and I knock him down, the law will acquit me, and if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. आणि काय, जर एखादा चोर माझ्या घरात घुसला तर मी काय करेल की त्याला मारून जमिनीवर पाडले तर कायदा मला काय करेल, निर्दोष ठरवेल. आणि जर माझ्यावर जर एखाद्या वेळेस शारीरिक हल्ला झाला तर कायदा त्या हिंसाचाराचा मला वाजवितो, म्हणजेच काय की बदला घेण्यासाठी मला काय करेल, त्याची परवानगी देईल. But no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. आता या ठिकाणी काय आहे की ते अशासाठी कारण की काय की जो चोर आणि जो माझ्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने काय केले आहे की कायद्याच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे, परंतु कोणतेही कायदे प्रणाली काय की चुकीचा कायदा बनवण्याचा प्रयत्न करू शकत नाही किंवा कोणत्याही गोष्टीविरुद्ध हिंसा करण्याची परवानगी देत नाही. पुढे पहा काय होते. We must admit and our sympathy with the liftman. We must admit that the law is reasonable. आणि काय की साहजिकच आपली जी सहानुभूती आहे ती लिफ्टमॅनसाठी आहे, परंतु काय की कायदा हा उचित आहे आणि तो सगळ्यांसाठी सारखा आहे. It would never do if we were a liberty to box people's ass because we did not like their behavior or the tone of their voices or the scowl on their faces. आता पहा, जर आपल्याला एखाद्या वेळेस जर कायद्याने अशी परवानगी दिली की काय की टू बॉक्स म्हणजेच काय, टू हिट म्हणजेच मारायचं कशाने, हाताच्या मुठीने. पीपल्स एल्स म्हणजे काय की लोकांच्या कानावरती. कशामुळे तर काय, वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर, जर आपल्याला त्यांचे वर्तन आवडले नाही. ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस किंवा त्यांचा जो बोलण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला आवडली नाही. किंवा द स्काउल ऑन देअर फेसेस म्हणजेच काय की त्यांचा जो उदास चेहरा आहे तो आवडला नाही. तर काय की तर आपण आपल्या मनाप्रमाणे ते काय करायचं, त्याच्या कानावर मुठीने काय करायचं, मारायचं. तर काय होईल पहा, अवर फिस्ट वुड नेव्हर बी आयडल. आणि जर अशी आपल्याला परवानगी दिली कायद्याने तर काय की आपले जे हाताच्या ज्या मुठ्या आहेत म्हणजे जे आपल्या हाताचे जे ठोसे आहेत ते काय आहे की रिकामे राहणार नाही. अँड द गटर ऑफ द सिटी वुड रन विथ अ ब्लड ऑल डे. आणि काय की त्यामुळं काय होईल की जे आपल्या हाताचे जे ठोसे आहेत ते रिकामे राहणार नाही आणि काय होईल की पूर्ण त्या सिटीच्या गटरमधून काय होईल की पूर्ण दिवस जे ब्लड आहे ते वाहत राहील. पुढे लेखक काय म्हणतात पहा होतं, आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट द व्हायोलेंट
रिटॅलिएशन. आणि काय की याची परवानगी मी जेवढा पाहिजे तेवढा काय की असभ्य वागू शकतो. आणि कायदा मला त्या हिंसेच्या केलेल्या प्रतिकाराबद्दल म्हणजेच माझं रक्षण करण्याचं पूर्णपणे काय करेल, मला रक्षण करेल किंवा मी कायद्याने पूर्णपणे प्रोटेक्ट असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय केलं की आज जो आपला टॉपिक आहे तो इथपर्यंत अभ्यासला आहे. लवकरच आपण यापुढील जो भाग आहे तो घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो ओके, थँक्यू.